श्यामची आई. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या 100 पैकी अधिक पुस्तकांपैकी सर्वात जास्त गाजलेले अजरामर पुस्तक म्हणजे श्यामची आई. या पुस्तकात त्यांच्या आईनं त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांच्या 42 आठवणी आहेत. या आठवणी साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात 1932 साली 4 रात्री जागून लिहिल्या आहेत. त्या 1936 मध्ये पुस्तक स्वरूपात प्रथम प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या. त्याचा सारांश म्हणून आपण ह्या 42 ज्या कथा आहेत त्या घेणार आहोत. त्यातील पहिली कथा सावित्री व्रत. माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं, तरी सुखी होतं. खाण्यापिण्याची ददात नव्हती. ते गावातच होतं. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई भावंडात मोठी. तिच्यावर आईवडिलांचं फार प्रेम. तिला माहेरी 2 नावं होती, आवडी आणि बयो. आवडी म्हणजे सर्वांना आवडणारी, तर बयो म्हणजे आई. जगात आई, जगाची आई. माझ्या आईला 2 भाऊ, 1 बहीण. माझी आजी नियमित व दक्ष होती. तिच्या घरातली भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं. सासर श्रीमंत होतं. सासरची माणसं गावात सरदार म्हणून ओळखली जात. निदान ती स्वतःला तरी तसं समजत. माझ्या आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे सारे काही दागिने होते. भरल्या गोकुळात ती पडली. सासरचं तिचं नाव यशोदा. सासरीच ती मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगलं खायला, चांगलं अंगावर घालायला. मात्र एकत्र कुटुंबात असल्यानं कामही खूप असे. माझे आजोबा थकल्यानं वडिलांच्या अंगावर 17-18 वर्षाचे असतानाच घरची जबाबदारी आली. तेच सारा कारभार पाहू लागले. आम्ही वडिलांना भाऊ व लोक भाऊराव म्हणत. खोत म्हणत. खोत म्हणजे गावचा शेतसारा वसूल करून सरकारात भरणारा. त्याबद्दल खोताला 4था हिस्सा मिळे. पण कमी सारा वसूल झाला तर खिशातूनच भरावा लागे. त्यामुळं कर्ज होई. आम्ही वाडवल्ली गावचे खोत होतो. त्या गावात आमची बाग होती. धोधो पाणी वाहत असे. बागेत केळी, सुपारी, अननस, फणस अशी खूप झाडं होती. बागेलाच आमचं वैभव समजत. पण ते काहीच दिवस टिकलं, कारण ते गरिबांच्या श्रमावर उभं राहिलं होतं. माझे वडील स्वभावानं दुष्ट नव्हते, पण पूर्वजांचीच प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोतीचा त्यांना अभिमान वाटे. त्याच्या तोऱ्यात ते कमी जास्त बोलून जात व लोकांची मनं दुखत. माझ्या जन्माच्या आधी एकदा अमावस्येची रात्र होती. भाऊ वसुलीसाठी सकाळीच वडवलीला निघाले. आज आवस आहे, जाऊ नका असं घरच्यांनी सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. ते वडवलीला गेले. दिवसभर हिंडूनही अवघा 100 रुपये सारा जमला. संध्याकाळी ते पालगडला परत जायला निघाले. एका म्हातारीनं सांगितलं, भाऊदा, रात्री जाऊ नका, इथंच थांबा, सकाळी जा. पण भाऊंनी ऐकलं नाही. गड्याला बरोबर घेऊन परत निघाले. वडवलीपासून 3 मैलावर एक नाला होता. त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी. या झाडीत कधी कधी वाघही असायचा. पण भाऊ निर्भयपणे चालले होते. ते दरीजवळ आले. कुठून तरी शीळ वाजली. भाऊ चपापले. तेवढ्यात झाडीतून चोर बाहेर आले. एकानं हातातला सोटा भाऊंच्या पाठीत मारला. भाऊ खाली पडले. दुसरा भाऊंच्या छातीवर बसला. ते पाहून गडी भीतीनं पळाला. भाऊ कळवळून म्हणाले, नका रे मला मारू, सोडा मला. हवं तर ही अंगठी नि 100 रुपये घ्या. तेवढ्यात कुठून तरी म्हातारी ओरडली,
खोताला मारलं, धावा. या ओरडीनं चोर घाबरून ऐवज घेऊन पळाले. भाऊंच्या बरोबरचा तो गडी पळाला. तो पालगडला घरी येऊन थांबला. धापा टाकत त्या गड्यानं भाऊंना चोरांनी पकडल्याची खबर दिली. घरातले लोक घाबरले. पुरुषांनी पोलीस ठाण्यावर वर्दी दिली आणि ते लाठ्या काठ्या घेऊन निघाले. घरात आकंत रडारड माजली. आई धावत देवाजवळ गेली. हात जोडून म्हणाली, देवा, तुला माझी काळजी, ह्यांना वाचव. मी सावित्री व्रत करीन. माझी आई देवाला हे व्रत बोलली आणि थोड्याच वेळात भाऊ परत आले. त्या दिवसापासून माझी आई दरवर्षी वटपौर्णिमेला हे व्रत करी. एके दिवशी वटपौर्णिमा आली. मी तेव्हा 8-9 वर्षाचा होतो. त्या दिवशी आई आजारी होती. तिनं मला बोलावलं, वरची घटना सांगितली आणि म्हणाली, श्याम, मला चालवत नाही रे. मी 3 प्रदक्षिणा घालते. बाकीच्या 105 तू घाल. हे ऐकून मी चिडलो. म्हणालो, आई, मला लाज वाटते. मित्र हसतील. आई दुःखी झाली. म्हणाली, अरे, आईचं काम करण्यात कसली लाज आणि चांगलं काम करायला का लाजावं वाटावी? वाईट काम करायला लाजावं. ठीक आहे, तू नसलास येणार तर मी जाईन, पडेन, मरेन. आईचे ते करुण शब्द माझ्या मनाला भिडले. मी आईच्या पाया पडलो, क्षमा मागितली. आई बरोबर वडाला प्रदक्षिणा घालण्यास निघालो आणि त्यानंतर आयुष्यात कधीही चांगलं काम करण्याची लाज वाटू दिली नाही.